गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इरॅशनल नंबर आपल्याला नंबर लाईनवर कसे रिप्रेझेंट करायचे हे आपल्याला बघायचं आज. तुम्हाला माहिती आहे इरॅशनल नंबर √2, √3, √5 हे नंबर लाईनवर कसे दाखवायचे बघा. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे नंबर लाईन काय असते. या ठिकाणी एक लाईन असते आणि त्या ठिकाणी नंबर लिहिलेले असते, त्याला म्हणतात नंबर लाईन. आता या ठिकाणी एक नंबर लाईन मी ड्रॉ करून घेतलं आणि मी सपोज या ठिकाणी पॉईंट ओ दिलं आणि ए दिलं. ओके, ओ ए पॉईंट घेतलं आणि ओ आणि ए पॉईंट मधलं सपोज डिस्टन्स 1 युनिट आहे, 1 युनिट आहे. ओके, आणि मी सगळ्यात अगोदर काय करणार की ह्या ए पॉईंट पासून एक 90 डिग्रीचा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो. ओके, 90 डिग्रीचा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो. ओके, माझ्याकडे कंपास बॉक्स नाही म्हणून मी रफली तुम्हाला सांगतो. ए पासून काय करायचं, 90 डिग्रीचा अँगल म्हणजेच परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचं. ओके, आता या ठिकाणी हा 1 सेंटीमीटर आहे. हा 1 सेंटीमीटरचाच अंतर घेऊन या ठिकाणी ए वर पॉईंट ठेवून कंपासवर टॉप ठेवून या ठिकाणी एक आर्क काढून घ्यायचा, म्हणजे एक आर्क काढून घ्यायचं. ओके, आर्क काढून घेतलं की ह्या जो आर्क इंटरसेक्ट करते त्याला नाव देऊ सपोज पॉईंट बी. ओके, पॉईंट बी नाव दिलं आणि जो ओ आणि बी आहे, ओके, हा 1 सेंटीमीटर, हा जो आहे अंतर 1 युनिट, हा पण 1 युनिट. ओके, आता पॉईंट ओ बी हा जोडून घ्यायचा आहे. हा ओ बी जोडून घेतलेला पॉईंट, ओके, हा ओ बी जोडून घेतलेला जो डिस्टन्स आहे म्हणजेच √2. ओके, म्हणजेच √2. मग ह्या ओ वर पॉईंट कंपास टोक ठेवून ह्या बी पॉईंटवर पेन्सिलचं टोक ठेवून आपण काय काढू, एक आर्क काढू आणि जी आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करते तो म्हणजेच √2. ओके, √2 हा असा आपण √2 लाईनवर रिप्रेझेंट करायचं. मग √2 आपण या ठिकाणी कसं आणलं ते पायथागोरस थेरम यूज करून. पायथागोरस थेरम काय म्हणते बघा. पायथागोरस थेरम बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणते, ही जी आहे समोरची बाजू त्याला म्हणतात हायपोटेन्यूस स्क्वेअर. ओके, हायपोटेन्यूस त्याला म्हणतात हायपोटेन्यूस, ह्याला म्हणतात बेस, ह्याला काय म्हणतात बेस, ह्याला म्हणतात हाईट. ओके, आपल्याला हायपोटेन्यूस काढायची होती. हायपोटेन्यूस काय आहे म्हणजेच हायपोटेन्यूस काय आहे ओबी. ओके, ओबी स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे ओए आहे, ओए प्लस हाईट काय आहे एबी आहे. ओके, एबी हे स्क्वेअर म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग, हा पायथागोरसचा फॉर्म्युला आहे. आता बघा आपल्याला कर्ण काढायचे आहे. कर्ण काय ओबी आहे, ओबी स्क्वेअर. आपल्याला बेस माहित आहे काय 1 प्लस हा एबी हाईट माहित आहे 1, म्हणजे 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1. ओके, आता 1 आणि 1 किती दोन्ही म्हणजे 1 + 1 = 2 आणि या ठिकाणी ओबी स्क्वेअर. आता दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय ओबी काय भेटतंय √2 भेटते. अशा प्रकारे √2 आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचं. सिमिलरली √3 पण कसं रिप्रेझेंट करायचं या ठिकाणी बघा. √3 रिप्रेझेंट करण्यासाठी ह्या √2 पासून हा √2 आपल्याला या ठिकाणी भेटले त्यापासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचं. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचं या ठिकाणी बघा. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलं. ओके, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलं आणि आपण 1 युनिटचा इथून इथपर्यंत 1 युनिटचा अंतर घेतलं होतं आपण, तसाच 1 युनिटचा या ठिकाणी आर्क काढून घ्या. आर्क काढून घेतलं आणि तो पॉईंट जोडून घेतला आपण. तो पॉईंट जोडून घेतला. सपोज या ठिकाणी या पॉईंटला नाव देऊ सी. ओके, हा इथून इथपर्यंत पण 1 युनिटचा अंतर. ओके, इथून इथपर्यंत 1 युनिटचा अंतर. मग आता आपल्याला पायथागोरस थेरमनुसार हा √3 भेटणार. हा ओसी जो आहे, हा ओसी जो आहे √3 भेटणार. मग कसं भेटणार बघा. या ठिकाणी बाय पायथागोरस थेरमचा यूज केला तर आपल्याला ओसी स्क्वेअर काढायचा ना. ओसी स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला माहित आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स √2 आहे. ओके, √2
बेसचं अंतर माहित आहे √2 आणि हा माहित आहे 1. ओके, इथून इथपर्यंत हाईट माहित आहे आपल्याला 1 सेंटीमीटर. ओके, आता √2 म्हणजे पायथागोरस थेरम काय म्हणते, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. पाया आपल्याला पायाचं माहित आहे आपल्याला अंतर √2 प्लस हाईटचं माहित आहे आपल्याला अंतर 1 सेंटीमीटर. ओके, 1 युनिट. मग √2 आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, हे 2 + 1 आपल्याला काय भेटणार 3. या ठिकाणी ओसी स्क्वेअर ॲज इट इज ओसी स्क्वेअर. ओके, आता हा दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर ओसी काय भेटणार आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये 3, म्हणजेच आपला स्क्वेअर रूट इथून इथपर्यंत अंतर काय भेटला स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे मग या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 3 भेटलं. मग या ठिकाणी हे कंपासचं टोक ठेवून पेन्सिलचं एक टोक या ठिकाणी ठेवून आपण काय केलं आर्क ड्रॉ केले. ज्या ठिकाणी आर्क ड्रॉ इंटरसेक्ट होईल तो म्हणजेच √3. ओके, √3 हे झाला. √2 कसं दाखवायचा आणि √3 कसं दाखवायचा. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता √5 कसं दाखवायचं ते बघूया. √5 बघण्यासाठी या ठिकाणी मी एक लाईन ड्रॉ केली. √5 आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचं. ओके, मी एक नंबर लाईन ड्रॉ केली आहे. सपोज मी या ठिकाणी एक पॉईंट घेतो ओ आणि इथून इथपर्यंतचा एक सपोज हा 1 युनिटचा अंतर आणि हा 2 युनिटचा अंतर. ओके, हा 1 युनिट आणि हा 2 युनिटचा अंतर मी घेतले. आणि काय करा या दोन पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचा. या ठिकाणी अँगल तयार झाला. ओके, आपण हा इथून इथपर्यंतचा 1 युनिटचा अंतर आहे, इथून इथपर्यंतचा 1 युनिटचा अंतर आहे. मग 2 युनिटचा अंतर घेतलं मी. ओके, तर 2 युनिटचा अंतर मी 1 युनिटचा एक या ठिकाणी कर्व ड्रॉ करायचं. 1 युनिटचा अंतर घेऊन 1 युनिटचा अंतर घेऊन मी एक आर्क ड्रॉ केलं. 1 युनिटचा अंतर घेऊन हा 1 युनिट. ओके, 1 युनिटचा अंतर घेऊन मी एक आर्क ड्रॉ केली आणि त्या आर्क ड्रॉ केलेल्या ठिकाणी पॉईंट देऊ आपण. सपोज या पॉईंटला ओ देऊ, या पॉईंटला बी आणि याला सी. ओके, मग ओसी आपण जोडून घेऊ. ओसी जे आहे ना आपण जोडून घेतलं. आपल्याला ओसी जो आहे ना तो √5 रिप्रेझेंट करतो. कसं बघा, या ठिकाणी पायथागोरस थेरमनुसार या ठिकाणी एक कंपासवर टोक ठेवायचा आणि पेन्सिलचा टोक ठेवून या ठिकाणी आर्क ड्रॉ केलं तर ज्या ठिकाणी आर्क इंटरसेक्ट होईल तो म्हणजेच √5. मग √5 आपण रिप्रेझेंट केलं या ठिकाणी √5. मग हे पायथागोरस थेरमनुसार कसं काढलं आपण हे √5 बघा. या ठिकाणी पायथागोरस थेरम काय म्हणतो की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. मग आपल्याला कर्ण माहित आहे हे आहे. ओके, कर्ण काय आहे ओसी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला पाया माहित आहे. आपण 2 युनिटचा घेतलं, पाया 2 युनिटचा घेतलं म्हणजेच 2चा स्क्वेअर प्लस आपल्या हाईट माहित आहे 1 युनिटचं घेतलं म्हणजेच कर्ण वर्ग प्लस उंची वर्ग. ओके, कर्ण वर्ग बरोबर पाया आपल्याला माहित आहे 2 युनिट घेतलं आणि उंची माहित आहे 1 युनिट म्हणजे 1चा वर्ग 1. ओके, 2चा वर्ग किती आहे 4 प्लस 1चा वर्ग 1. ओके, 4 आणि 1 किती झालं 4 + 1 = 5 म्हणजे ओसी स्क्वेअर इज इक्वल टू बघा ओसी स्क्वेअर आपल्याला 5 भेटलं. ओके, आता दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी ओसी जो आहे आपल्याला वर्गमुळात 5 भेटेल. असं आपण स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 5 हे आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. जर या ठिकाणी काही मिस्टेक असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.